मागे अशी काय बायका दिसून बायका दिसून पुढे तुम्ही करा टाकी टाकी
इथले तालुका प्रमुख आणि स्थानिक आमदार या दोन्ही गटातले पंचायत समिती सदस्य आणि किशोर शेलवले, चंद्रकांत जाधव या सर्वांना घेऊन हा या भागाचा आराखडा तयार करून आदित्यसाहेब ठाकरे यांना आपण तो देणार आहे आणि 35 गावांचा आणि कायमचा प्रश्न गावच्या नागरिकांना आणि भगिनींना आपण 2 शब्द बोलावा अशी विनंती करतो. जय महाराष्ट्र. खरं म्हणजे आज आपण हे जे पाणी द्यायला आलेलो आहे हे काम आपण पूर्ण शिवसेना म्हणून पूर्ण महाराष्ट्रात. पण आता जसं मी काही ते आज्यांबरोबर बोलत होतो त्यांची एक मागणी होती की ते नळ पाहिजे. तुम्हाला तिथे रस्ता पण नीट नाही, बरोबर. तुम्हाला मी आज हा शब्द माझा देतोय की लवकरात लवकर इथे मी नळाचं पाणी आणून देईन. जे काही प्रयत्न असतील ते मी स्वतः म्हणून आपण एकत्र काम करूया आणि लवकरात लवकर हा प्रश्न कसा संपू शकतो हे एकत्र घेऊन पुढे जाऊया. आणि रस्त्याचं पण मला सांगितलेलं आहे तर खासदार फंडातून आपण कसं करता येईल लवकरात लवकर आपण दोघंही पुन्हा येतो आणि आपण सगळे पुढे घेऊन जाऊया. तुम्ही सगळे सोबत आहात माझ्या? वरती करून दाखवा मला. एकच आहे, आपल्या सर्वांना विनंती की पाण्याची टंचाई आहे आणि सगळीकडे आहे, वापरण्याची तुमची जबाबदारी. कराल आपण दोघेही सोबत राहू? चालेल. मग हे वचन घेऊन मी पुढे जातो आणि पुढच्या गावाकडे आता चाललोय. हे पाणी आपण कसं पुढू आणि पुढे नेऊ हे आपण दोघं बघूया. हा, जय हिंद, जय महाराष्ट्र. पाण्याची क्वालिटी खराब आहे बघा. ते म्हणून मी सगळे आधार कावीळच्यावर बघा जास्त आहे ना आमच्या पाण्यात. मला पण जाणवलं मागच्या वर्षी पण विहिरीत टाकलं हे पाणी आहे बघा ना पाणी कसं आणि शुद्ध नाही हे शुद्ध होणारच नाही. मी हे पण आणलेलं त्याला पाणी जे जे पाणी आहे त्यात 10 बादल्या असतात पाणी. मला टाकी पण एक वाढवायला लागेल. पाठवतो मी उद्या. बाजार टाकी या पुढे काय तुझं नाव? किती शिकतोस? चालू कर. चालू कर. नारळ फोडायचं. एक मिनिट. तुम्ही चालू करा. आणि अजून टाकलं
आणि नेहमी मी पोचत राहीन उन्हाळ्यात परत आपण दुसरी काही व्यवस्था करू शकतो का ते मी बघतोय म्हणून आज मी खास शिवसेनेच्या आमदारांना आणलेलं आहे आणि हे मी तुम्हाला सांगतो की हे पाणी संपू देणार नाही मी आता तरी फक्त नियम आहे ना नाही जेवढ्यापर्यंत दुष्काळ आहे तेवढ्यापर्यंत त्याच्या नंतर पण नळ आपण देऊ शकतो का दसरा झाला का विहीर आटून जाते किती आहेच सगळी आमची नाही, ते करायला पाहिजे. पिढ्यान पिढीला तेच चालू आहे नाही, ते फक्त मला सांगा म्हणून 35 गावांचा प्लॅन करत आहे आपण करतोय तो. आणि कायमस्वरूपी पाणी देण्याच्या बाबतचा कायमस्वरूपी पाणी परीक्षा चालू असलेली गोष्ट आहे तो. बघा सरकार शासन देत नाहीये आदित्य साहेब ठाकरेंचं म्हणणं आहे की 35 गावांना कायमस्वरूपी पाणी देण्याचं प्लॅनिंग आयुक्त आणि महापौरांची बोलून करण्याचा त्यांचा मानस आहे आणि आपण मागणी केलेलं आहे तर तिथे मी पण तेव्हा बघितलं की पाणी जात नव्हतं तिथे आपण बीएमसीचं जर पाणी देऊ शकतो तर ते मी द्यायला चालू केलं 75 गावांना आपण टँकरचं आणि बीएमसीचं पाणी अधिकार नाहीये तर आता शासन आणि बीएमसीचं हेच भांडण चालू आहे पण मी तुम्हाला सांगतो की ते भांडण मी चालू करून जिंकून देणार तुम्हाला पण आता उन्हाळ्यापुरतं जेवढं मी करू शकतो तेवढं करतोय पाणी मी आमदार खासदार म्हणून आता आणतोय की आपण जेवढं इथे काम करू शकू 35 गावात धरणाच्या बाजूला ते मी करून देणार आणि ते करायला मी परत तुम्हाला भेटायला करूनच दाखवा ना तर आश्वासन नकोय आम्हाला नक्की करून दाखवू बघा तुम्ही झाले ना सैनिकाचं तुमचं ऑफिस कुठे आहे माझं शिवसेना भवन कुठे आहे आदित्य ठाकरे साहेब शिवसेना भवन दादर बाळासाहेब ठाकरेंचे नातू तुमचा आशीर्वाद द्या. शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांचा आदित्य ठाकरे साहेब यांचा जिंदाबाद जिंदाबाद चला जय महाराज साहेब दिसले पाहिजे युवा सेना जिंदाबाद हो, माहिती आहे त्याला.